अद्वैत हा विचार करत असतो. जे काही कला फोनवरती बोलत असते आपल्या आईशी, सरोजबद्दल जे काही ती सांगत असते त्या सर्वांचा पुन्हा पुन्हा येऊन अद्वैत हा विचार करत असतो. आल्यानंतर रूममध्ये तो विचार करतो. जे काही घडलेला प्रसंग आहे तो पूर्ण डोळ्यासमोरती तो आणत असतो. इतक्यात कला त्याच्या रूममध्ये येते. कला त्याला म्हणते की चांदेकर, मी तुला काय म्हणते आहे ते जरा ऐकून घे. आणि हा विचार करत असताना कला रूममध्ये येते. अगदी अद्वैत त्याच्याकडे एकटक पाहत राहतो. अद्वैत लगेचच रागाने पुन्हा बेडवरती जाऊन बसतो. तो कलाशी एकही शब्द न बोलता आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो. तेव्हा कला ठरवते की काही झाले तरी काही करून मला याच्याशी नक्कीच बोलावे लागेल, कारण जो गैरसमज झालेला आहे तो दूर करावाच लागेल. आणि जर वेळच्या वेळी मी या गोष्टींबद्दल नाही बोलले तर आणखीन वेगळाच काही अर्थ काढेल आणि आमच्या नात्यांना मात्र आणखीनच गुंता वाढत जाईल. त्यामुळे पुढे जाऊन हे सर्व होण्यापेक्षा मी याच्याशी बोललेलं बरं. आणि माझा संसार जर त्याला हे कारण असेल तुटायला तर हे कारण नको आहे. या कारणामुळे संसार तुटायला मला नको आहे, कारण आयुष्यभर मला तेच ऐकून घ्यावं लागेल. तेव्हा कला ही अद्वैतबरोबर बोलायला येते. अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे का तू इतकं टोकाचं माझ्याशी वागतोय? अरे मला माहिती आहे ना आता तुला खूप राग आलेला आहे, पण शांत झाल्यानंतर तूच अगदी विचार कर. तू मला खाली असताना एक शब्द बोलून दिला नाही, माझी बाजूसुद्धा तू मांडून दिली नाही. चांदेकर, तू माझं काही एक ऐकून घेतलं नाही. मी फक्त माझ्या आईशी बोलत होते. अरे येथे या घरामध्ये कोणी आहे का माझं मन मोकळं करण्यासाठी? घरामध्ये मी कोणाशी इतकं मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. आपल्या घरामध्ये तसं वातावरण आहे का? सांग मला. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की का नाही? अगं आबांना तू, आबा तर तुझ्या खिशातलेच आहे, तू त्यांच्याशी सुद्धा बोलू शकत नाहीस का? त्यावरती कला म्हणते की हो, मी आजोबांशी तर बोलू शकते. अरे पण तूच मला सांगितलं आहे ना या सगळ्या गोष्टींपासून आबांना दूर ठेव, त्यांना टेन्शनमुळे प्रकृती खराब होते, त्यामुळे तू त्यांच्याशी बोलू नकोस. मग तू सांग मी काय करू? तेवढ्यात इकडे रजनी तिथून जात असते. रजनीवरच रूममध्ये यायला निघते. काजल तिथे येते. काजल म्हणते की हो रजनी मॅडम. तेव्हा काजल विचारते, रजनी मॅडम मी कलाताई कुठे आहे? रजनी म्हणते हो अगं तिच्या रूममध्ये आहे. काय झालं तू अचानक? काजल म्हणते हो आईनेच इकडे मला पाठवले आहे, त्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे का नाही हे पाहण्यासाठी आईने मला इकडे पाठवलं आहे. मी वरती जाऊ का? असं विचारल्यानंतर रजनी म्हणते हो हो जा. ती म्हणते तू एक काम कर, तू वरती जा, तू गेल्यानंतर अद्वैतचं जरा राग शांत होईल. काजल म्हणते की ठीक आहे. असं बोलून काजल रूममध्ये येते. तेव्हा काजल दरवाजातच उभी राहते, कारण कला आणि अद्वैत या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा कला चांदेकरला म्हणते की चांदेकर हे बघ, आपल्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती असते की जिच्याशी आपण अगदी खडखड बोलावंसं असं वाटतं. त्या व्यक्तीच्या आपण जराही अडखळत नाही आहे. थोडं जरी बोललं त्या व्यक्तीसोबत की आपल्याला समजतं नक्की काय म्हणायचं आहे. आपले दुःख टेन्शन आपण फक्त त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर आपलं मन इतकं मोकळं होतं. दुसऱ्या कोणाशीही बोलल्यानंतर तसं वाटत नसतं. ती व्यक्ती म्हणजे फक्त आपली आई असते. अरे आपण आपल्या आईशी वाटेल ते बोलू शकतो, कारण आपली आई कधीच आपल्याला जज करत नसते. आपण जे काही करतो ते बरोबर आहे की चूक आहे याचं उत्तरसुद्धा आपल्याला तिच्यामुळेच मिळू शकतं. आणि कधीकधी आपल्याला आईशी बोलायची गरजसुद्धा नसते. न बोलताच तिला आपल्या मनातील सगळं काही कळतं. तेव्हा कधीकधी आपल्याला हे विचारत असते की काय झालं, बरं वाटत नाही आहे का? मी काय बोलू का? तेव्हा म्हटलं आपल्या मनातील जो काही बांधा आहे ना तो कधी फुटतो ना ते कळतच नाही आहे. चांदेकर हे बघ, कधीकधी इतकं असंही होतं की आईशी बोलल्यानंतर सगळं काही बोलल्यानंतर मन मोकळं होतं. ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इतक्या दिवसापासून सापडत नाहीत, अगदी त्या प्रश्नाचं उत्तर देखील आईशी बोलल्यानंतर सापडतं. आईशी बोलले कधीही मी चुगली करत नसते. चांदेकर हे लक्षात घे. आईशी बोलणं म्हणजे मनातील जाणून घेणं असं असतं. मला एक गोष्ट सांग, तुझ्या आईशी बंद खोलीमध्ये तू जे काही बोलतो, जे काही ऐकतो ते मी कधी चोरून ऐकलं आहे का? तुमच्यामध्ये काय बोलणं झालं हे नंतर मी तुला कधी विचारलं आहेस का? मग तू माझं बोलणं का ऐकलं आणि ऐकलं ते ऐकलं येऊन मला जाब विचारतो आहेस? मी माझ्या आईशी बोलायचं नाही यावर तू बंदी घालणार आहेस का मला?